शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गोट कांदा लागवड केलेली आहे आपण. तर 4.5 फुटाचा बेड त्या ठिकाणी तयार केला आहे शेतकरी मित्रांनो. आणि ड्रिपवर त्या ठिकाणी लागवड आपण या गोट कांद्याची केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माहिती आवडल्यास जय किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, गोट कांदा लावते वेळेस आपण बेसल डोस त्या ठिकाणी TSP 2 बॅग, पोटॅश पावडरमधले MOP पोटॅश 1 बॅग, त्या ठिकाणी निंबोळी खताची 2 बॅग त्या ठिकाणी वापरल्या होत्या. आणि सल्फर 90% शेतकरी मित्रांनो, बेन सल्फ हे 25 किलो, आणि त्या ठिकाणी दाणेदारमध्ये क्लोरो 10% 5 किलो त्या ठिकाणी आपण बेसल डोस खतामध्ये अगोदर बेडवरती खत एकत्र करून त्या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी गोट कांद्याची लागवड त्या ठिकाणी केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका ड्रिपच्या लाईनवर त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी लागवड केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, लागवड करून त्या ठिकाणी 10 ते 12 दिवस झाले आहेत. अतिशय जबरदस्त असा हा गोट कांद्याचा प्लॉट त्या ठिकाणी तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहत आहात. तुम्ही जरी गोट कांदा करणार असाल शेतकरी मित्रांनो, तर या पद्धतीने 4.5 फुटाचे बेड पाडून त्या ठिकाणी तुम्ही ड्रिपवरती दोन्ही साईडला त्या ठिकाणी कांदा लावू शकतो. आणि आपल्याला जे काय कांद्याचं बियाणे तयार करायचं आहे शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी जास्तीत जास्त बियाणं त्या ठिकाणी आपल्याला उत्पादित करता येते.